स्थायी स्वराज्य संस्था मतदार संघ के निर्विरोध चुनकर आए महायुति के उम्मीदवार अरुण लाखानी ने आज जिलाधिकारी की ओर से जीत का प्रमाण पत्र स्वीकारा। इस दौरान पत्रकारों से बातचीत करते हुए उन्होंने अपनी प्रतिक्रिया में क्या कहा, देखते हैं इस खबर में। चंद्रपुर वर्धा गढ़चिरौली स्थानीय स्वराज्य संस्था मतदार संघ के विधान परिषद चुनाव के लिए भाजपा और कांग्रेस के उम्मीदवारों ने नामांकन अर्ज दाखिल किया था। कांग्रेस की ओर से शैलेश अग्रवाल ने तो भाजपा की ओर से अरुण लाखानी ने उम्मीदवारी अर्ज दाखिल किया था। इस बीच चंद्रपुर वर्धा गढ़चिरौली स्थानीय स्वराज्य संस्था मतदार संघ के विधान परिषद चुनाव में एक बड़ा राजनीतिक उलटफेर अचानक देखने को मिला, जहां कांग्रेस के शैलेश अग्रवाल ने अपना उम्मीदवारी अर्ज पीछे लिया, जिसके बाद भाजपा के उम्मीदवार अरुण लाखानी की निर्विरोध जीत निश्चित हुई और निर्विरोध चुनकर आने के बाद अरुण लाखानी इनका चंद्रपुर में प्रथम आगमन हुआ। स्थानीय स्वराज्य संस्था मतदार संघ के निर्विरोध चुनकर आए अरुण लाखानी ने आज जिलाधिकारी की ओर से जीत का प्रमाण पत्र स्वीकारा। इस दौरान नवनिर्वाचित विधायक अरुण लाखानी ने पत्रकारों से बातचीत दौरान अपनी क्या प्रतिक्रिया दी, आइए सुनते हैं। सगळ्या चंद्रपूरकरांचा आभार आणि त्यांनी हा विश्वास दाखवला याबद्दल निश्चितपणे एक जबाबदारी आहे। आजचा दिवस म्हणजे तसं बघितलं तर आज माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्रजी मोदी यांचा तत्पूर्तीचा दिवस आहे। आज 12 वर्ष आणि काही दिवस होतात आहे त्यांना। एवढा लॉंग टेन्युअरमध्ये त्यांनी भारताला भरपूर पुढे वेगवेगळ्या क्षेत्रात आणि महाराष्ट्रात देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात आपण पुढे जातोय। मला असं वाटतं की निश्चितपणे या ध्येय धोरणाचा अंमल कसं इथं करता येईल, हे पाण्याचं विषय असो, ड्रिंकिंग वॉटर किंवा सिवेज ट्रीटमेंटचा विषय असो, ज्या कारणाने आपल्याला भरपूर रोगराई पसरते किंवा आपले जे तीर्थक्षेत्र किंवा नद्या ज्या आहेत त्या गढूळ आणि खराब घाणेरड्या झालेल्या दिसतात, किंवा सॉलिड वेस्टचा विषय असो, या अशा विषयावर ज्यामध्ये माझा अभ्यास आहे त्यावर मी फोकस करेन। त्या व्यतिरिक्त जे अर्बन लोकल बॉडीजचे जे प्रॉब्लेम आहे, त्या 30 नगरपालिका, नगरपंचायत, महानगरपालिका या क्षेत्रात येतात, त्यांचं जे काही मला माझ्या परीनं जेवढं काही जे प्रॉब्लेम्स आहेत ते लावून धरण्याचं काम करेन। तुम्ही फॉर्म भरल्यापासून अगदी काही तासांमध्येच इथले आमदार झाले। काँग्रेसमध्ये फार खळबळ आहे, फार पैसे वाटले गेले, 150 कोटींची ही निवडणूक झाली, त्यांच्याकडे खूप खळबळ आहे, काय म्हणाले? मला असं वाटतं की हे भारतीय जनता पार्टीची जी ताकद आहे, 13 मधले 11 आमदार आहेत या 3 जिल्ह्यात, आणि जी संघटना आहे आणि ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी संघटना म्हणून काम करायला लागते, कोणताही इलेक्शन असो, तो लहानपासून लहान का असो ना, त्याची कुठतरी धडकी बसली असावी असं मला वाटतं। तसंही फार त्यांनी बोलू इच्छित नाही त्या कॅन्डिडेट्स बद्दल। लाख रुपये काँग्रेस नेत्यांनीच वाटले भाजपकडून घेऊन, त्याच्यावर खूप खळबळ उडाली आहे, बवाल झालाय, तुमची प्रतिक्रिया काय? माझ्याकडे तर एवढे पैसे नाही आहेत। काँग्रेसच्या कोणत्या आमदारांनी मदत केली? मदतचा विषयच नाही ना, इलेक्शन झालं असतं तर हा प्रश्न योग्य झाला असता, पण इलेक्शनच झालं नाही, हा प्रश्नच बरोबर। गावात तुमच्या विजय म्हणून बॅनर लागले आहेत, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय? मी अजून बघितलं नाही, मी देवीच्या दर्शनाला गेलो आणि परत आलो, पण बघेल मी नक्की। थँक्यू। CTV के लिए प्रतिनिधि वैभव रियारकर की रिपोर्ट।